नमस्कार, आपलं ॲग्रिकॉसमध्ये आज स्वागत आहे। आज आपण नितीन भिंगे यांच्या आंधळगाव आणि खुपसंगी ह्या रोडवरच्या शेतामध्ये आज उभे आहोत। सरासरी आपली दुसऱ्या पिकाची बाग असेल, तिसऱ्या पिकाची बाग आहे आणि 550 ही झाडे आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचा डाळिंबासाठीचा कार्यक्रम असा असतो की कुठलीही डाळिंबीचे झाड बघितलं तर हे झाड वर बघून आपल्याला काहीही कळत नाही। तर आपण हे झाड खालच्या बाजूनी बघितलं आणि थोडंसं माती उकरून जेव्हा बघितली त्यावेळेस नेमॅटोड नावाची जी कीड आहे जी मुळीवर येते, ती कीड या बागेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे। आणि जर ही कीड आली तर आपल्याला एखादा माणूस जसा गळा दाबल्यानंतर त्याला पाणी उतरत नाही, त्याला अन्न उतरत नाही, अशा प्रकारे झाडाला सुद्धा तोच प्रॉब्लेम चालू होतो। त्यामुळं झाडाला डबल ट्रिप करणं हे ह्या 3 ते 4 वर्षाच्या झाडाला खूप महत्त्वाचं आहे। दोन्ही बाजूनी जास्तीत जास्त पाणी मिळणं हे जास्त महत्त्वाचं आहे। 2 ड्रिपर करून 14 लिटरचे 2 ठिकाणी जर पाणी पाडलं तर ते पाणी उपयोगाचं नाही, हे शेतकऱ्यांनी खूप लक्षात घेणं आवश्यक आहे। आणि डाळिंबाची जर नवीन तुम्ही बाग धरत असाल तर दोन्ही बाजूला 2 ड्रिपर आपले 2 नळ्या करणं, एक बाजूला दोन्ही बाजूला इनलाईन टाकणं, ही गोष्ट जास्तीत जास्त महत्त्वाची आहे। आणि जर तुम्ही आता सरासरी बघितला सर पुढे तर आपल्याला इथं फूट आलेली दिसेल आणि ही फूट आणि ही कळीची स्टेज, याच्यामध्ये आपल्याला चौकीची स्टेज आणि कळीची स्टेज अशा दोन्ही स्टेज आपल्याला इथं महत्त्वाच्या आहेत। आणि ह्या स्टेजमध्ये जे स्प्रे करायचे आहेत ते बुरशीनाशकं आणि कीटकनाशकं हे सगळे खूप महत्त्वाचे आहेत। तर ही बुरशीनाशकं आणि कीटकनाशकाची जी स्प्रे आहेत ते वेळच्या वेळेला व्यवस्थित करणं हे खूप महत्त्वाचं आहे। आणि जर ह्या बागेचं जर नियोजन आपल्याला करायचं म्हटलं तर ड्रीप वाटे पहिल्यांदा शाडोफाईट कंपोस्ट सोडून मुळीवरची जी काही बुरशी आहे ती बुरशी आपल्याला कंट्रोल करणं महत्त्वाचं आहे। तसंच आपल्याला स्प्रे वाटे आपल्याला ही जी फूट पळायला लागलेली आहे त्याला वेस्पा, PDH, आलिका आणि झोमॅटो असा स्प्रे करणं खूप महत्त्वाचं आहे। याच्यामुळे कीड आणि रोग एकाच वेळेस थांबले जातील आणि झाडाची जी नव्हती पूर्णपणे चालू आहे ती सुद्धा पूर्णपणे थांबली जाईल। आणि खाली नेमॅटोडसाठी आपल्याला मिल्क नॉट आणि मायकॉस हे अंड्यामध्ये टाकून आपल्याला 1 दिवस ठेवून ड्रिप वॉटर सोडायचं आहे। ह्या जर परिस्थितीमध्ये सगळे जर कार्यक्रम व्यवस्थित केले तर निश्चितच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल, मुळी व्यवस्थित चालेल, पुढची फूट पळणार नाही आणि चौकीची स्टेज लवकर तयार होऊन डाळिंब जास्तीत जास्त लवकर सेटिंग होईल। धन्यवाद।